श्रावणात नॉनव्हेज टाळताय? मग चवीशी कॉम्प्रोमाइज कशाला? तर आज आपण बनवूया मस्त खमंग आणि खुसखुशीत अशी कोथिंबीर वडी. आपण आता ही मस्त ताजी ताजी कोथिंबीर मार्केटमधून आणली आहे. तिला स्वच्छ धुवून कापून घेतली आहे. तिच्यामध्ये मीठ ॲड करून घेतले आहे. आता ह्याच्यामध्ये लाल मालवणी मसाला ॲड करून घ्यायचा आहे. आता ह्याच्यामध्ये हळद, धणेपूड, गरम मसाला ॲड करून घ्यायचा आहे. आता हे सर्व ॲड केलेले मसाले एकजीव होईपर्यंत कोथिंबीर व्यवस्थित चुरून घ्यायची आहे. आणि हो, ही कोथिंबीर अगदी हलक्या हाताने चुरायची आहे. म्हणजे या कोथिंबीरला चुरताना पाणी सुटलं नाही पाहिजे, नाहीतर मग त्या कोथिंबीरचा कडवटपणा बाहेर येतो. त्यामुळे कोथिंबीर चुरताना अगदी काळजीपूर्वक हलक्या हाताने ती चुरून घ्यायची आहे. आता ह्या मसाला मिक्स केलेल्या कोथिंबीरमध्ये आपण बेसन ॲड करून घेणार आहोत. आधी आपण थोडंसं बेसन ॲड करून ती कोथिंबीर त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. नंतर जर ते आपल्याला बेसन कमी वाटत असेल, म्हणजे कोथिंबीर व बेसन एकजीव झालेलं नसेल, तर त्याच्यामध्ये अजून तुमच्या हिशोबानुसार बेसन ॲड करून घ्यायचं आहे. बेसन व्यवस्थित एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकतात बेसन व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता या तयार केलेल्या मिश्रणाला आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी आपण एका प्लेटमध्ये थोडंसं तेल लावून घेतलं आहे, जेणेकरून वाफवल्यावर हे मिश्रण ताटाला चिटकून राहणार नाही व वड्या जेव्हा आपण कापू तेव्हा त्या ताटातून व्यवस्थित निघतील. आता बघा, आता हा आपण डो तयार करून घेतला आहे, तो आता आपण ताटामध्ये व्यवस्थित पसरवून घेणार आहोत. हो, आणि काही लोक या मिश्रणामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ देखील ॲड करतात, पण मी ते ॲड करत नाही, कारण की कधीकधी त्याने वड्या जास्तच कडक होतात. नुसत्या बेसनच्या पिठाने बनवलेल्या वड्या देखील एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात. आता वड्या वाफवून घेण्यासाठी आपण एका टोपात पाणी गरम करत ठेवलं आहे. आता त्याच्यावर ही चाळणी ठेवून घ्यायची आहे व त्या चाळणीमध्ये हे जे आपण पसरवून घेतलेलं मिश्रण होतं त्याचं ताट ठेवून घ्यायचं आहे. आता ह्याच्यावर ताट ठेवून आपण ह्याला व्यवस्थित 15 ते 20 मिनटं वाफवून घ्यायचं आहे. वाफवून घेतल्यानंतर हे मिश्रण थोडा वेळ आपण थंड करत ठेवायचं आहे व त्याच्यानंतर अशा मस्त ह्याच्या सुरीने कापून छान अशा वड्या करून घ्यायच्या आहे. वड्या आपल्या साईजनुसार करून घ्यायच्या आहे. कोणाला बारीक कापलेल्या वड्या आवडतात तर कोणाला मोठ्या, त्या आपल्या हिशोबानुसार आपण कापून घ्यायच्या आहे. ही वडी अगदी मी सोप्या पद्धतीने दाखवली असेल, पण तुम्हाला जर ह्याच्यामध्ये अजून फ्लेवर्स ॲड करायचे असतील तर तुम्ही ह्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट ॲड करू शकता किंवा वरतून लिंबूही पिळू शकता. त्यामुळे वडी थोडीशी तिखट आंबटही बनते. तर ते तुमच्या आवडीने फ्लेवर्स, थोडेफार एक्स्ट्रा मसाले तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. आता ह्या वड्या काढून झाल्या की कढईत तेल तापत ठेवायचं आहे व या वड्या मंद आचेवर मस्तपैकी कुरकुरीत अशा तळून घ्यायच्या आहे. खायला तर एवढ्या भन्नाट लागतात, घरचे तर बोटं चुपतच राहतील. तर चला मंडळी, तयार झाल्या आपल्या खुसखुशीत, खमंग आणि कुरकुरीत अशा कोथिंबीरच्या वड्या. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.